गेल्या 1 वर्षापासून मणिपूर शांततेची वाट पाहतोय असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। मणिपूर हिंसाचारावर मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे। एवढंच नाही तर भाजप आणि आरएसएसचा संबंध सोडला जातो। त्याच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी शहांना एक प्रकारे कानपिचक्या दिल्याचं दिसतंय, कारण मागच्या वर्षी सुद्धा भाजपचं सरकार होतं आणि मोदी हे पंतप्रधान होते, त्याचबरोबर शहा हे गृहमंत्री होते आणि आता पुन्हा एकदा ते पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही झाले आहेत। मात्र असूनही मणिपूर ही शांततेची वाट बघतोय असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। प्राथमिकता पाहून विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी वक्तव्य केलंय। तर मणिपूर हिंसाचारावर मोहन भागवत यांनी मोदी शहांना सुनावलंय आणि यावरूनच संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। अब 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है। उसके पहले 10 साल शांत रहा, पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है। कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है। मणिपूर या देशाचा एक खूप महत्वाचा भाग आहे। तिथली जी महिला आहे, तिथले जी लहान मुलं आहेत, तिथले जे कर्तृत्ववान पुरुष आहेत ते भारतीय आहेत। जम्मू मध्ये परवा झाले, एकीकडे माननीय प्रधानमंत्रीजी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मू मध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता। हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत। मणिपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय, याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय ना। आणि मणिपूर बद्दलचा मही आदेश काढत आम्ही किती वेळा चर्चा मागितली, सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले, तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं। त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते? बोलिए सरकार को हटाइए, बोल के क्या होता है? मणिपुर में क्या हो गया, कल कश्मीर में क्या हो गया? मोहन भागवत जी आदरणीय है, बोलते हैं, लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद से चल रही है ना, बोलने से क्या होता है? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।